ठीक आहे. नमस्कार बाबा, कशा आहात तुम्ही? गेले 1-1.5 महिना झाला आपण भेट नाही. मजेत आहेत ना? नक्की? कोण मी? मी सुद्धा मजेत आहे. हां, घरीच आहे मी. आणि तुम्ही लॉकडाऊनचं तंतोतंत पालन करताय ना? नक्की? हां, कारण की आपल्याला हे जे कोरोना नावाचं एक संकट आलेलं आहे, त्या संकटाशी लढायचं. म्हणजे ते संकट तसं संकट नाही, एक प्रकारचं युद्धच आहे. पण हे जे युद्ध आहे हे युद्ध थोडं वेगळं आहे. कारण की साधारणतः कोणतेही युद्ध जे असतात ते काय, की रणांगणावर जाऊन लढावे लागतात, आहे का नाही? आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये असं एकही युद्ध नाही झालं जे युद्ध घरात बसून लढले. परंतु हे युद्ध आपल्याला घरात बसून लढायचं, लक्षात ठेवा. कारण की जो घराच्या बाहेर जाईल तो कोरोना घेऊन येईल. मग बाहेर जाणं परवडतंय का? नाही. मला माहिती आहे घरात बसल्या बसल्या बोर होत असेल तुम्हाला, परंतु आता गेली 1-1.5 महिना झाले आपला हा लॉकडाऊनचा कालावधी चालू आहे. आणि साहजिकच आहे एवढ्या काळामध्ये बोर होणं. परंतु आता मात्र आपल्याला काय करायचं की अभ्यासाला सुरुवात करायची. हा, तुम्हाला आणखी विश्वास वाटत नसेल, परंतु तुम्ही आता 10वीला गेलात. हा, विश्वास नाही वाटत नसेल वाटत, परंतु 10वीला गेलात तुम्ही. कारण की काही जणांच्या परीक्षा नाही झाल्या नववीच्या, त्याच्यामुळे काही जणांना भरवसा नाही वाटत, विश्वास नाही वाटत आणखी की आम्ही खरंच 10वीला गेलो म्हणून. परंतु तुम्ही गेले नाही हे आपल्याला आता मान्यच करावं लागेल. हा, आणि दुसरी गोष्ट, जरी शाळेतल्या नसल्या परीक्षा दिल्या तरी आपली परीक्षा दिलेलीच आहे तुम्ही. हा, त्यामुळे तुम्ही 10वीला गेलेला आहात आणि त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन तुमचं. आणि तुम्हाला 10वीचा अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा. आता आपल्याला थोडा 10वीचा अभ्यास सुरू करायचा, कारण की हे लॉकडाऊनचा कालावधी कधी संपेल, काय होईल हे निश्चितपणे असं कोणी सांगू शकत नाहीये. त्यामुळे आपल्याला आता काय करायचंय, अभ्यासाकडे वळायचं. तर जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट आपण मुद्द्याकडे येऊ. आपल्याला आता सुरुवात करायची इंग्लिश पासून. आणि तुम्हाला माहिती आहे मी दरवर्षी तुम्हाला मागे सांगत होतो मी उन्हाळ्यामध्ये कधी टेक्स्ट बुक घेत नाही. टेक्स्ट बुक कधीपासून? जून पासून. पण आता तर अशी वेळ आलेली माझ्यावर की काय करायचं काही समजायला गेले. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा की आपल्याला ग्रामर पासून सुरुवात करायची. आणि सर्वात अगोदर आपल्याला सुरुवात करून करायची आहे की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. आता फॉर्मॅट म्हणाल 10वीचा बोर्डाची जी ऍक्टिव्हिटी शीट आहे ती काही वेगळी नसते. कशापेक्षा वेगळी नसते? 9वी पेक्षा. हा, आता तुम्ही काही जणांनी 9वीची परीक्षा दिली नाही, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की नेमकी कसली. परंतु आपल्या क्लासची परीक्षा दिली आणि जी क्लासची ऍक्टिव्हिटी शीट होती ती शीट बोर्डाची असणार आहे, त्याच्यापेक्षा वेगळी असणार आहे. तर बघा, पुन्हा एकदा तुम्हाला 10वीला गेल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या शुभेच्छा. आणि लगेच आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची. तर सुरुवात कुठून करायची आपल्याला? क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅट पासून. बघा इथं मी बोर्डावरती क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट लिहिलेला आहे. दिसतोय का तुम्हाला? हे बघा, दिसतोय ना? तर बघा याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हे ना, क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय आहे? याला म्हणतात लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो डू ॲज डायरेक्ट. त्यातलं ए, क्वेश्चन नंबर 1 ए, डू ॲज डायरेक्टेड. त्याच्यामध्ये काय असतात की 6 बीट असतात. 6 पैकी आपल्याला कोणतेही 4 किती मार्कांना असतात? प्रत्येकी 2-2 म्हणजे हे झाले 8 मार्क. तर त्यातलं पहिलं जे उपबीट असतं ते काय असतं? कंप्लीट द वर्ड्स. हा, शब्द रिकाम्या काही मुळाक्षर सोडलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला मुळाक्षर भरायचे त्याचे आणि ते शब्द पूर्ण करायचे. हे तुम्हाला 2 मार्क. त्याच्यानंतर पहा इथं काय लिहिते? अल्फाबेटिकल ऑर्डर. हा आपला 5वी-6वी लेवलचा क्वेश्चन असतो. शब्द दिलेले असतात आणि ते शब्द आपल्याला काय करायचे? अल्फाबेटिकली मांडायचे. अल्फाबेटिकली, विशेष काही असं अवघड नसतं. त्याच्यानंतर नंबर 3 पंक्च्युएशन. हा, पंक्च्युएशन मध्ये मात्र आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं, कारण की पंक्च्युएशन मध्ये काय की शुद्ध लेखनाचे नियम बघितले जातात. कोणते नियम? की जसं की समजा सिंगल आय आलं, सिंगल आय तुम्हाला माहिती आहे की सिंगल आय कुठेही आलं तरी पण काय असतं की त्या आयला कॅपिटल लेटर असतं. एकदा एक वाक्य संपलं, वाक्याच्या पुढे फुल स्टॉप द्यावा लागतो. त्याच्यानंतर नवीन वाक्य सुरू झालं, कॅपिटल लेटरने असतं. त्यासोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट की प्रॉपर नाउन जे असतात, विशेष नाम, ह्या विशेष नामाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं.
त्यासोबत ते दिलेलं वाक्य कसलं आहे पंक्च्युएशन साठी, जर ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर शेवटी क्वेश्चन मार्क येणार, जर का एक्सक्लेमेटरी असेल तर शेवटी एक्सक्लेमेशन मार्क येणार, जर का स्टेटमेंट असेल तर शेवटी फुल स्टॉप लक्षात ठेवा। आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेशन मार्कच्या नंतर पुन्हा इन्व्हर्टेड कॉमे क्लोज करावे लागतात, डबल इन्व्हर्टेड कॉमे, अशा प्रकारे हे पंक्च्युएशन असतं। त्याच्यानंतर मेक मिनिंगफुल वर्ड्स, 4 वर्ड्स, त्या ठिकाणी आपल्याला काय केलेलं असतं की कमीत कमी 3 लेटर असणारे शब्द बनवायचे असतात। दिलेला एक शब्द असतो 2 मार्काला, हे सुद्धा दिलेला एक शब्द आहे आणि त्या शब्दापासून कमीत कमी 4 अर्थपूर्ण असे शब्द तयार करायचे। त्या प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 अल्फाबेट्स असणं आवश्यक आहे। किती मार्काला हे 2, किंवा त्याच्यानंतर आपल्याला 5वं जे आहे ते 5वं काय, राईट द रिलेटेड वर्ड्स। रिलेटेड वर्ड्स काय असतात सगळ्यांना माहिती आहे, पण ह्याच्यामध्ये एक चूक होण्याची शक्यता असते की रिलेटेड वर्ड्स देत असताना तिथं लिहिलेलं असतं की शोन ॲज इन एक्झाम्पल, म्हणजे उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे। काय असतं की उदाहरणामध्ये एक शब्द दिलेला असतो, समजा उदाहरणात दिलेला शब्द जर ऍडजेक्टिव्ह असेल तर आपल्याला राहिलेले शब्द सुद्धा ऍडजेक्टिव्ह लिहावे लागतात, जर का दिलेला शब्द वर्ब असेल तर आपल्याला तिथं वर्ब्स लिहावे लागतात, जर का दिलेला शब्द नाउन असेल तर ते नाउनच लिहावं लागतं, जर का दिलेला शब्द ऍडवर्ब असेल तर बाकीचे शब्द सुद्धा रिलेटेड काय करावे लागतात, त्याचे ऍडवर्ब्स लिहावे लागतात। ते लक्षात आलं पाहिजे, नाहीतर आपण एखाद्या शब्दाबद्दल रिलेटेड शब्द काही लिहून टाकतो, तसं नाही जमणार। तिथं जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्या एक्झाम्पल मध्ये त्या शब्दाला अनुसरूनच आपल्याला रिलेटेड वर्ड्स लिहावे लागतात। त्याच्या पुढे 6वा क्वेश्चन असतो, 6वं बीट असतं त्याच्यातलं वर्ड चेन। वर्ड चेन म्हणजे जसं आपल्या मराठीमध्ये अंताक्षरी असते तशा प्रकारचं, तो जो दिलेला शब्द आहे त्या शब्दाच्या शेवटचं अल्फाबेट काय आलेला आहे त्या अल्फाबेट पासून नवीन शब्द तयार करायचा। तो शब्द लिहिला की त्या शब्दाच्या नवीन शब्दाच्या बी शेवटचं मुळाक्षर काय आले त्याच्यापासून असं काय करायचं की कमीत कमी आपल्याला तिथं जेवढे 4-5 शब्द लिहिले तेवढे शब्द आपल्याला पूर्ण करायचे, ह्याला म्हणतात वर्ड चेन। हे झालं क्वेश्चन नंबर 1A AB, हे झालं 8 मार्काचं। या 6 पैकी 1 2 3 4 5 6 यापैकी कोणतेही काय करा, फक्त 4 आणि त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 1B डू ॲज डायरेक्टेड, हे आहे 2 मार्काला। ह्या दोन्हीमध्ये सुद्धा काय आहे की बघा आणखी आपल्याला और असतं 2। या बी मधलं पहिलं काय असतं अटेम्प्ट एनीवन, 1 मार्काला काय असतं पहिलं त्याच्यात ए मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द गिवन फ्रेज, त्या ठिकाणी फ्रेज दिलेली असते, ती फ्रेज आपल्याला वाक्यामध्ये वापरता आली पाहिजे। किती मार्काला, 1 मार्काला। किंवा ऑर मध्ये त्याला काय असतं एक्सपॅन्ड द क्लॉज, एक क्लॉजचं वाक्य दिलेलं असतं आणि तो दिलेला क्लॉज आपल्याला काय करायचा असतो एक्सपॅन्ड म्हणजे काय त्याचा विस्तार करायचा असतो, परंतु अप्रोप्रिएट करायचं। या दोन्हीपैकी एक आता त्याच्या पुढे बघा त्यातलंच क्वेश्चन 1B त्याच्यातलं 2 मध्ये काय अटेम्प्ट एनीवन, ते पण 1 मार्काला। तर त्याच्या पहिला असतं ऍड प्रिफिक्स और सफिक्स, दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दाला एक तर प्रिफिक्स लावायचा किंवा सफिक्स लावायचा, हे 1 मार्काला। किंवा ते नसलं तर तुम्हाला काय करायचं मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द एनीवन गिवन वर्ड, काय करायचं की दिलेला जो शब्द आहे त्या दिलेल्या शब्दाच्या मदतीने कोणत्याही एका शब्दाच्या मदतीने एक वाक्य तयार करायचं। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 लँग्वेज स्टडी जो आहे त्याला पूर्ण विराम झालेला, म्हणजे पूर्ण हा क्वेश्चन नंबर 1A आणि B दोन्ही मिळून 10 मार्काला। A आहे 8 मार्काला आणि B आहे 2 मार्काला। त्याच्यानंतर पुढे वळू आपण क्वेश्चन नंबर 2, त्याला म्हणतात टेक्स्च्युअल पॅसेज। टेक्स्च्युअल म्हणजे सीन पॅसेज, सीन म्हणजे आपल्या पुस्तकातले पॅसेज जे आहेत ते किती येतात, 2 पॅसेज। त्या 2 पैकी आपल्याला दोन्ही सोडवायचे आणि त्या दोन्हीचं जे आपण नेहमी वर्गामध्ये जी परीक्षा घेतली तशाच प्रकारे असतं, त्याच्यामध्ये A1 A2 A3 A4 A5 अशा प्रकारचे 5 सब क्वेश्चन असतात सब बीट। तर त्याच्यातलं पहिला पॅसेज असतो 10 मार्काचा आणि दुसराही 10 मार्काचा। अशा प्रकारे 2 सीन पॅसेज हे पुस्तकातले, ह्याच्यासाठी आपल्याला पुस्तकाचा अभ्यास चांगला पाहिजे, नाहीतर काही जणांचं असं होतं की शब्द पाठ नसल्यामुळे सीन पॅसेज ते अनसीन पॅसेज वाटायला, अनसीन म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचे, त्याच्यामुळे शब्द पाठ करा आणि आपलं जे पुस्तक आहे टेक्स्टबुक, त्या टेक्स्टबुक मधले जर शब्द पाठ असतील तर आपल्याला
ते दिलेले जे पॅसेज आहे ते पॅसेजचा अर्थ कळतो, अर्थ कळला तर खाली क्वेश्चन काय विचारलं हे कळतं, आणि क्वेश्चन काय विचारलं कळलं तर आन्सर समजायला, आन्सर द्यायला जास्त वेळ लागत नाही. त्याच्यानंतर अशा प्रकारे झाला हे दुसरा क्वेश्चन. हा झाला दुसरा क्वेश्चन. हा दुसरा क्वेश्चन पूर्णपणे 20 मार्काचा आहे आणि हा पुस्तकातला असतो. त्याच्यानंतर नंबर 3 कुठे आहे तिसरा क्वेश्चन, पोएट्री. हा पण पोएट्री मध्ये आपल्या पुस्तकातली पोएट्री मध्ये 10 मार्काला असतो. पहिला जो क्वेश्चन असतो पोएट्रीचा क्वेश्चन 3A, रीड द फॉलोइंग एक्सट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज, हा असतो 5 मार्क आपल्या नेहमीप्रमाणे. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन 3B ऍप्रिशिएशन असतं, पोएमचं ऍप्रिशिएशन. ऍप्रिशिएशन आपण 9वीत बी पाहिले, तसं तर 8वी पासून थोडं थोडं 9वी मध्ये पाहिले. आणि जुनं जे ऍप्रिशिएशन होतं 10 मार्काला होतं, आताचं 5 मार्काला आहे. तर 5 मार्काच्या ऍप्रिशिएशन मध्ये काय असतं की टायटल अर्ध्या मार्काला, त्याच्यानंतर पोएट अर्ध्या मार्काला, आणि त्याच्यानंतर रायमिंग स्कीम 1 मार्काला, आणि रायमिंग स्कीम नंतर फिगर ऑफ स्पीच 1 मार्काला, आणि शेवटचं जे 5वा पॉइंट असतो तो थीम किंवा त्याला सेंट्रल आयडिया असतो. हा जो शेवटचा आहे 5वा तो 2 मार्काला असतो. कवितेचा मुख्य आशय, सेंट्रल आयडिया किंवा थीम म्हणतात त्याला. अशा प्रकारे हे 5 मार्काचं ऍप्रिशिएशन आणि त्याच्या अगोदरचं 5 मार्काचं एक्स्ट्रॅक्ट, त्याच्या ऍक्टिव्हिटी सोडवायच्या असतात आपल्याला. अशा प्रकारे तिसरा क्वेश्चन पोएट्रीचा पूर्ण झाला. तिसरा क्वेश्चन. आता सेक्शन 4 काय असते, क्वेश्चन नंबर 4 नॉन टेक्स्च्युअल, त्याला आपण साध्या भाषेत म्हणतो अनसीन पॅसेज. अनसीन पॅसेज, अनसीन म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचं, पुस्तकाच्या बाहेरचं. आणि हे असतो क्वेश्चन पूर्ण 15 मार्क. त्यापैकी पहिला एक पॅसेज असतो तो असतो 10 मार्काला. याचं जे स्ट्रक्चर असतं ते कसं असतं, आपलं सीन पॅसेज जो असतो 10 मार्काला, तशाच प्रकारचा हा 10 मार्काला एक अनसीन पॅसेज असतो. तिथं वरी क्वेश्चन असा की रीड द पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज 10 मार्क्स. त्याच्यानंतर तोच जो अनसीन किंवा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे त्या पॅसेजची समरी लिहायची असते. आणि नुसती समरीच नाही तर त्या समरीला सुटेबल असं टायटल सुद्धा द्यायचं असतं. समरी कशी असते माहितीये का, एकंदरीत जो काही पॅसेज दिलेला आहे त्याच्या 1/4 असते पॅसेज समरी. समरी ही दिलेला जो पॅसेज आहे त्या पॅसेजच्या 1/4 आलं. जर का पॅसेज समजा 60 ओळी असला तर तुमचा 15 ओळी किंवा 100 शब्द असतील तर 25 शब्दामध्ये त्याची समरी आपल्याला लिहिता आली पाहिजे. म्हणजे मला म्हणायचे काय की 1/4 असलं पाहिजे, 1/4 त्याला म्हणतात समरी रायटिंग. तर ते किती मार्काला असतं, 5 मार्काला. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं त्याला टायटल पण द्यायचं असतं. त्याच्यानंतर आता आपण 5व्या क्वेश्चन कडे वळू. क्वेश्चन नंबर 5 रायटिंग स्किल. बऱ्याच जणांना रायटिंग स्किल मध्ये प्रॉब्लेम येतो. आणि 5वा क्वेश्चन जो आहे तो कशाचा आहे, रायटिंग स्किलचा. त्यामधलं क्वेश्चन 5A लेटर रायटिंग असते. लेटर माहिती आहे तुम्हाला, लेटर किती प्रकारचे असतात ते माहिती आहे. आपण 9वीला शिकलोत ना, 9वीला घेतलेत ना काही पत्र आपण. तर त्या क्वेश्चन मध्ये 2 प्रकारचे पत्र येतात हे आपल्याला माहिती आहे. लेटर हे 2 प्रकारचे असतात, एक फॉर्मल लेटर आणि दुसरं इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे काय हो, आठवतंय का, 9वीला सांगितलं होतं. फॉर्मल म्हणजे औपचारिक पत्र, हे विषयाला धरून लिहितात. सर्व प्रकारचे अर्ज, तक्रार अर्ज, रजेसाठी अर्ज, नोकरीसाठी अर्ज किंवा आणखी काही आपलं हरवलं असेल त्याला अर्ज, हे सगळे जे अर्ज असतात त्याला म्हणतात फॉर्मल लेटर्स. त्याला म्हणतात फॉर्मल लेटर्स. तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि सर्व नातेवाईकांना लिहिली गेलेली जी पत्र असतात त्यांना म्हणतात इनफॉर्मल लेटर. अनौपचारिक पत्र नातेवाईकांना, मित्रांना, आई वडिलांना ह्यांना जे आपण पत्र लिहितो ते इन्फॉर्मल लेटर असतात. आणि सर्व प्रकारचे अर्ज आपल्याला जे लिहावे लागतात ते असतात फॉर्मल लेटर. ह्या दोन्हीपैकी आपल्याला एक लेटर निवडायचं असतं. त्या ठिकाणी एखादी चौकट जी असते त्याच्यामध्ये काहीतरी पॉईंट दिलेले असतात. पॉईंट मध्ये एक प्रकारची जाहिरात वगैरे असते आणि ते वाचून आपल्याला काय करायचं असतं, पत्र लिहायचं असतं. पत्र आता तुम्हाला माहितीच आहे की गेल्या वर्षीपासून पत्राचं फॉर्मॅट बदललेलं. कसं झालेलं आहे की पूर्वी आपण पत्र लिहिणाराचा ऍड्रेस हा जो आहे तो कुठे लिहितो, तो उजव्या बाजूला. आता आपण गेल्या वर्षीपासून आपल्याला बदल झालेला आहे आणि तो आपल्याला काय करावा लागतो, डाव्या बाजूला ठेवावा लागतो. त्याच्यानंतर ज्याला पत्र लिहायचे त्याचा बी ऍड्रेस इकडूनच असतो. जर फॉर्मल लेटर असेल त्याच्यात सब्जेक्ट लिहावा लागतो. सब्जेक्ट नंतर बेसिक म्हणजे सॅल्युटेशन लिहावं लागतं, रिस्पेक्टेड किंवा ऑनरेबल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक काय असते की याच्यामध्ये आता लेटर मध्ये पॅराग्राफ सोडत असताना एक ओळ सोडून द्यायची असते.
पॅराग्राफ सोडायचं, एक ओळ सोडायची असते. आणि शेवटला आपल्याला ज्याला शेवटची सिग्नेचर लाईन असं म्हणतात की त्या ठिकाणी युअर्स फेथफुली किंवा युअर्स सिन्सिअरली जर तुम्ही तुमच्या क्लास टीचरला लिहित असला तर तिथं काय करावं लागेल की तुम्हाला युअर्स ओबिडियंट असं लिहून ते पत्राचं शेवट करावं. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ओळखायचं क्वेश्चन नंबर 5B. 5B काय आहे? एकतर डायलॉग आहे किंवा स्पीच ड्राफ्टिंग. डायलॉग किंवा स्पीच ड्राफ्टिंग. डायलॉग म्हणजे संभाषण. आता त्याच्यामध्ये बघा डायलॉग मध्ये पहिल्यामध्ये काय असतं की डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. तुम्हाला काय झालं की 4 सेंटेन्स दिलेले असतात, ते असतात जम्बल्ड म्हणजे खालीवर दिलेले असतात, ते आपल्याला सिरियल नंबरने लावायचे. त्याला म्हणतात जम्बल्ड ऑर्डरचं व्यवस्थित करणे. ते असतं 1 मार्क. त्याच्यानंतर दुसरं असतं कंप्लीट द डायलॉग. त्याच्यात काय केलं असतं की आपल्याला 2 वाक्य 2 वाक्याचे रिकाम्या जागा दिलेले असतात, ते आपल्याला रिकामी जागा भरायची आणि ते असतं 1 मार्क. हे अशा प्रकारे. आता त्याच्यानंतर त्यातलं सी काय असतं की प्रिपेअर डायलॉग ऍट लीस्ट 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. की आपल्याला असा डायलॉग तयार करायचा असतो कमीत कमी त्याच्यामध्ये 3 एक्सचेंज झाले पाहिजेत आणि तेही अर्थपूर्ण, ज्याला की अर्थ आहे असं. नाहीतर काही लोक अशी वाक्यरचना करतात की त्या वाक्याला फक्त शब्दाला शब्द जोडलेला असतो आणि त्या शब्दाला शब्द जोडलेला काही अर्थ लागत नाही आणि त्यामुळे त्याच्यात काही मार्क मिळत नाही. हे असतं 3 मार्काला. पहिलं A 1 मार्काला, B 1 मार्काला आणि C हे असतं 3 मार्काला, असं टोटल 5 मार्काला. आणि आता त्याला और असतो तो कोणता असतो? स्पीच ड्राफ्टिंग. हा तर स्पीच तुम्हाला तर माहिती आहे की स्पीच हे आपण किती लिहिलं तरी स्पीच मध्ये सगळ्यांचाच असा अनुभव आहे की आपल्याला डायलॉग मध्ये जेवढे मार्क्स मिळू शकतात तेवढे स्पीच मध्ये मिळत नाही. त्याच्यामुळे कधीही मलाही असं व्यक्ती वाटतं आणि बऱ्याच जणांचा अनुभव असा आहे की आपण डायलॉग हा लिहिला पाहिजे. कशाच्या ऐवजी? स्पीचच्या ऐवजी. स्पीच न लिहिता डायलॉग लिहिला पाहिजे. तसं स्पीच बी काही खूप अवघड नाही, परंतु या स्पीचच्या ऐवजी डायलॉग मध्ये जास्तीचे मार्क्स मिळतात. म्हणून शक्यतो तुम्ही काय करा, डायलॉगला पसंती द्या. आता बोलू आपण त्याच्या पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 6 त्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 6.1. 6.1 मध्ये A1 मध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल. नॉन व्हर्बल टू व्हर्बल. सर्वप्रथम नॉन व्हर्बल आणि व्हर्बल म्हणजे काय त्याचा अर्थ समजून घ्या. व्हर्बल म्हणजे शाब्दिक. व्हर्बल म्हणजे काय? शाब्दिक. आणि नॉन व्हर्बल म्हणजे शब्दाच्या स्वरूपात नसणे, डायग्रामच्या स्वरूपात असणे. म्हणून पहिलं बघा नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे आपल्याला एक डायग्राम दिला जाईल. मग डायग्राम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक वेव्ह डायग्राम असेल, ट्री डायग्राम असेल किंवा एखादा चार्ट असेल, एखादा टेबल असेल आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे? वाक्य तयार करायचे, शब्दामध्ये मांडायचे, चार्टच्या स्वरूपातलं शब्दात मांडायचं. त्याला आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणतो. कारण की बऱ्याच जणांना असा अर्थच लागत नाही की व्हर्बल आणि नॉन व्हर्बल म्हणजे. व्हर्बल म्हणजे शाब्दिक आणि नॉन व्हर्बल म्हणजे शाब्दिक नसलेलं. मग ते कशाच्या स्वरूपात असतं? फिगरच्या स्वरूपात, डायग्रामच्या स्वरूपात. ते आपल्याला काय करायचं? डायग्रामच्या स्वरूपातलं वाक्य तयार करायचे असतात त्याचे. त्याला म्हणतात नॉन व्हर्बल टू व्हर्बल. हे असतं 5 मार्काला. किंवा मग त्याच्या उलट व्हर्बल टू नॉन व्हर्बल, त्याला फॉर असतं. म्हणजे एक पॅसेज दिलेला असतो. पॅसेजच्या ऐवजी तुम्हाला काय दिलेलं असतं? एक तर चार्ट असतो, ट्री डायग्राम असतो किंवा वेव्ह डायग्राम असतो. हा पूर्ण करायचा असतो. आणि मला असं वाटतं की या पहिल्यापेक्षा याच्या दुसऱ्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही काय करा की व्हर्बल टू नॉन व्हर्बलला प्रेफरन्स द्या. व्हर्बल टू नॉन व्हर्बलला. कारण की त्याच्यामध्ये जवळपास आउट ऑफ मार्क्स मिळण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला तिथे टेबल दिलेला असतो, त्यातले पॅसेज वाचायचा, त्यातले मेन मुद्दे त्याच्यात भरायचे आणि ते भरले की त्याच्यामध्ये चुकीचा म्हणजे चूक होण्याला जास्त चान्सेस राहत नाही. त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळण्याची शक्यता असते. म्हणून कधीही लक्षात ठेवा की आपल्याला नॉन व्हर्बल टू व्हर्बलला आधी प्रेफरन्स दिला पाहिजे. आता त्याच्यानंतरचा पुढचा 6B. 6B चं टायटल आहे की एक्सपॅन्ड द थीम. एक्सपॅन्ड विस्तार. थीम दिलेली जी थीम आहे त्याला विस्तार करायचा. त्याच्यातलं पहिलं काय असतं? न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट म्हणजे बातमी लिहिणे. आता बातमी लिहित असताना आपल्याला काय करावं लागतं की बातमीचं अगोदर आपल्याला काय केलं जातं? हेडलाईन दिली जाते. आणि हेडलाईनच्या खाली आपल्याला डेडलाईन, त्याच्यानंतर डेडलाईनच्या नंतर असते लीड किंवा त्या लीडला दुसरं इंट्रोडक्शन असं सुद्धा म्हणतात. कशामुळे माहितीये का? हे बघा हेडलाईन, हेडलाईनच्या नंतर डेडलाईन म्हणजे ती बातमी कुठून आली आणि त्याच्यात पुढे कंसात असतं की पाठवणारे सोर्सेस काय आहेत. ज्याला मराठीमध्ये आपण नाही का टीव्ही वाले बोलता बोलता म्हणतात की आमचं सूत्र कोण कळालेल्या माहितीनुसार आता अमुक घडले. तर ते सूत्र म्हणजे काय की ते सोर्सेस, बातमी दिली कुणी
हे महत्वाचं असतं, म्हणून तिथं तो येतो कंसामध्ये ANI, PTI किंवा BBC आणि अशा प्रकारे त्याच्या खाली असतं पुन्हा लीड किंवा इंट्रोडक्शन. लीड किंवा इंट्रोडक्शन म्हणजे त्याला लीड म्हणजे आता लीडचा शब्दशः अर्थ घेतला तर काय होतं, बोटाला धरून पुढे नेणे आणि लीड पासून लीडर असं नाव द्यायला. आता आपल्याला त्याला लीड का म्हणायचं, कारण की बातमीच्या राहिलेल्या आशयाकडे आपल्याला हा भाग घेऊन जातो. हा भाग असा नियम आहे की कमीत कमी 30 शब्द किंवा 3 ओळीमध्ये असावा आणि त्याच्यानंतर बातमीचा चौथा भाग आहे त्याला मेन बॉडी द न्यूज असते, मेन बॉडी. अशा प्रकारे ही न्यूज लिहायची असते. किंवा याला ऑर मध्ये काय आहे, डेव्हलपिंग अ स्टोरी विथ अ टायटल विथ गिव्हन एंडिंग किंवा गिव्हन बिगिनिंग. तुम्हाला त्या ठिकाणी एक स्टोरी दिलेली असते आणि त्या स्टोरीची सुरुवात तरी दिलेली असते, नाही तर मग शेवट तरी दिलेला असतो. तुम्हाला जर तिचा शेवट दिलेला असला तर सुरुवात तुम्हाला पूर्ण स्टोरी लिहिता आली पाहिजे, डेव्हलप करता आली पाहिजे दिलेल्या एका वाक्यावरून, किंवा मग जर सुरुवात दिलेली असली तर त्याच्या पुढची राहिलेली स्टोरी पूर्ण लिहिता आली पाहिजे आणि नुसती स्टोरीच नाही तर तुम्हाला त्याला त्या स्टोरीला योग्य ते टायटल बी देता आलं पाहिजे, टायटल बी द्यावं. हा आहे न्यूजला ऑर मध्ये. जर तुम्हाला न्यूज लिहिता येत नसेल तर स्टोरी डेव्हलप करा, कारण मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना स्टोरी जरा बरी वाटते आणि स्टोरी कधी लक्षात ठेवा, कधी स्टोरी जी असते त्या ठिकाणी जरी दिलेल्या एका वाक्यात असते तरी पण स्टोरी ही शक्यतो पास्ट टेन्स मध्ये असते. पास्ट टेन्स मध्ये कशी लिहायची ती माहिती आहे ना, पास्ट टेन्स की त्या ठिकाणी सगळी क्रियापद जे असतात ते दुसरे रूप, क्रियापदाचे दुसरे रूप घ्यावे लागतात. त्यामुळे त्या ठिकाणी वाक्य रचना जास्त आपल्याला चुकण्याची शक्यता नसते, कारण की पूर्ण वाक्य आपल्याला पास्ट टेन्स मध्ये लिहायचे असतात. अशा प्रकारे स्टोरी हे 5 मार्क. अशा प्रकारे आपण 6व्या क्वेश्चन पर्यंत आलेलो आहोत. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. किती मार्क्स? 5 मार्क्स. आणि हा शेवटचा क्वेश्चन. त्यामध्ये सुद्धा 3 भाग काढलेले असतात. त्याच्यातला पहिला जो आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मदर टंग, किंवा त्याला असं म्हणतात की तुमच्या मातृभाषेमध्ये, मग मातृभाषा जी असेल त्याच्यामध्ये ट्रान्सलेट भाषांतर करा. तर पहिल्यामध्ये आपल्याला ए मध्ये काय केलं असतं की 6 शब्द दिलेले असतात. त्या 6 पैकी 4 शब्दाचं भाषांतर करायचं. कशामध्ये? इनटू द लँग्वेज ऑफ मीडियम ऑफ युअर इन्स्ट्रक्शन, तुमच्या मदर टंग मध्ये किंवा मातृभाषेमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला ते जे दिलेलं असतं ते बी एनी 2 सेंटेन्स ऑफ द 3 सेंटेन्स असतात. त्या 3 पैकी आपल्याला 2 चं ट्रान्सलेशन करायचे. हे पण 2 मार्काला आहे. त्याच्या अगोदरचं 2 मार्काला आणि हे 2 मार्काला टोटल झाले 4 मार्क. आणि त्याच्यानंतर शेवटचं सी जे आहे ते सी मध्ये काय केलं असतं, एकतर इडियम किंवा एखादी प्रोव्हर्ब, एखादी म्हण किंवा एखादं थॉट दिलेला असतो आणि ते आपल्याला काय करायचं असतं, मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं असतं. शेवटच्या याच्यामध्ये चुकण्याची शक्यता असते, कारण की बऱ्याच वेळेला प्रोव्हर्ब किंवा इडियम जे असतात ते शब्दशः अर्थ नसतात. आपल्याला शब्दशः अर्थ लिहून चालत नाही, कारण की बऱ्याचशा प्रोव्हर्बचे शब्द वेगळे असतात आणि त्याचे अर्थ वेगळे असतात. जसे की एक उदाहरण तुम्हाला माहिती आहे की एव्हरी डॉग हॅज इट्स डेज. एव्हरी डॉग DOG, एव्हरी डॉग हॅज इट्स डेज ही जी प्रोव्हर्ब आहे इंग्लिश मध्ये, ही प्रोव्हर्ब जर मराठी ट्रान्सलेट केली तर शब्दशः अर्थ केला तर काय होईल तुम्हाला माहिती, परंतु त्याचा अर्थ काय की 4 दिवस वाचूचे आणि 4 दिवस होण्याचे. म्हणून हा शेवटचा जो क्वेश्चन आहे तो लक्षात ठेवा की शब्दशः ट्रान्सलेशन आणि कोणतेही ट्रान्सलेशन शब्दशः करता येत नाही किंवा करू नये, तरच आपल्याला त्याचे मार्क्स मिळतात. अशा प्रकारे आपण टोटल क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघितलेला आहे. हा फॉर्मॅट जो आहे तो मी बोर्डावर लिहिलेला होता आणि तुम्हाला मी हा जो फॉर्मॅट आहे तो बोर्डावरचा पण जसा तसा तुम्हाला टाकणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला मी व्यवस्थितपणे हे तुम्हाला घरी लिहून घेता येईल याच्यासाठी पण तुम्हाला मी तुमच्या सोबत एक फोटो टाकणार आहे. त्याच्यावरून तुम्ही लिहून घ्या आणि व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. म्हणजे एक्झॅक्ट आपल्या डोक्यामध्ये आयडिया पाहिजे की बाबा कोणता क्वेश्चन किती मार्काला असतो, सिम पॅसेज किती मार्काला असतात, पोएट्री किती मार्काला असते, अनसिम पॅसेज किती मार्काला असतात, लेटर किती मार्काला असतं, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर किती मार्काला असतं आणि कोणते त्याच्यातलं जे ऑर असतं एकमेकाला त्यापैकी आपण कोणतं सोडवलं पाहिजे हे आपल्याला जेव्हा एक्झॅक्टली लक्षात येईल त्यावेळेला आपण व्यवस्थितपणे हे करू शकतो, पेपर सोडवू शकतो आणि तेही वेळेच्या आधी. आणि
अशा प्रकारे हे आपण फॉर्मॅट बघितलेला आहे. आता हे काय करा की तुम्ही घरी एकदा तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून काढा आणि ह्याच्यानंतर आपण ह्याच्यानंतर आपण दररोज भेटणार आहोत. फक्त इंग्लिश नाही तर आपण याच्यानंतर सायन्सच्या सरांना भेटणार आहोत, मॅथ्सच्या सरांना भेटणार आहोत आणि दररोज भेटणार आहोत. आणि याच्यानंतर मला असं म्हणायचंय की आता आपल्याला हे झालं ऍक्टिव्हिटी शीटचं फॉर्मॅट. याच्यानंतर आपल्याला काय करायचं, क्लॉज शिकायचे. लक्षात ठेवा, क्लॉज हा थोडासा अवघड वाटणारा भाग आहे. बऱ्याच जणांना अवघड वाटतो, परंतु अवघड काही नाही. पण ते क्लॉज व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी त्यासाठी अगोदर आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच थोडक्यात मी उद्याच्या आल्या अगोदर काय करेल की 1-2 मिनिटांमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच समजून सांगेल आणि त्याच्यानंतर पुन्हा लागलीच ताबडतोब क्लॉज कडे वळणार. कारण क्लॉज हा महत्त्वाचा भाग आहे. क्लॉज हा 9वीला बी आहे, 10वीला बी आहे आणि 8वीला बी आहे आणि पुढे चलून तुम्हाला कुठे जिथं स्पर्धा परीक्षा द्यायची असते तिथं सुद्धा क्लॉज असतोच. म्हणून आपण आता काय करणार आहोत, क्लॉज कडे वळणार आहोत आणि ते व्यवस्थितपणे आपण क्लॉज समजून घेणार आहोत. तर आजच्या दिवसापुरतं इथेच थांबतोय. लक्षात राहिलं मी काय बोललो की उद्यापासून आपण दररोज भेटणार आहोत. त्यासोबत सायन्सच्या सरांना भेटणार आहोत, मॅथ्सच्या सरांना भेटणार आहोत आणि दर दिवस तुम्हाला जे दिलेलं आहे ते तुम्ही दर दिवस वर्क घरी करत चला. ठीक आहे.